जय सुरवर पूजित जित दानव कलभ। भास्वर वर लंबोदर दर हर हर कलभ। थांबा थांबा थांबा, हा सगळा उत्सव पहिल्यापासून बघूया। चला माग। तर राम राम मंडळी, आज आपण आहोत कळेगावचे ग्रामदैवत श्री धर्मराज मंदिरामध्ये। आज खंडेनवमी, नवरात्रात बसलेले देव आज उठतात। या आहेत धर्मराज मंदिरातील शक्तीच्या 5 पायऱ्या। याची संपूर्ण माहिती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच। तर आजच्या दिवशी देवाची हळद काढली जाते। या वर्षी तो मान दिग्विजय हंबीराव पाटील यांच्याकडे तब्बल 35 वर्षानंतर आलेला आहे। याची जी तयारी चालू आहे, सर्वांची आवरावर झालेली आहे। आता प्रतीक्षा आहे ती पालखी निघण्याची। वेळेवर पालखी बाहेर काढण्यासाठी गुरुबंधूंची पण धावपळ सुरू आहे। मंदिराच्या सभामंडपामध्ये बाळवांना यांनी मानाच्या विड्यांसाठी चौक मांडलेला आहे। बाहेर रविदादा व योगेश यांनी पण पालखी सजवून ठेवलेली आहे। आता दसरा म्हटलं की कळेकरांना परशुमामाच्या पिप्पानीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। पण या दादांनी ती उणीव भरून काढली व छान पद्धतीनं दसरा गाजवला। मंदिराच्या आतमधली पण सगळी पूर्ण तयारी झाली होती। आता सर्व मानकऱ्यांची वाट बघणं चालू होतं। थोड्या वेळात मानकरी पण आले। सर्व मानकरी आलेत व एकच लगबग उडाली। सर्व मानकरी व गुरव गाभाऱ्यामध्ये येऊन पुढची तयारी सुरू केली। व देवाला प्रथम धूप व पंचारती ओवाळण्यात आली। व हळदीच्या मानकऱ्याची तयारी सुरू झाली। मानकऱ्याचा पेरावा बघून मला जत्रा सिनेमाची आठवण झाली। जय ह्याला गाड, जय त्याला गाड। पण इथं तसं काय होणार नव्हतं, कारण हे सगळं पहिल्यांदाच बघत असल्यामुळं पुढं काय होणार याची उत्सुकता लागली होती। मानकऱ्यांना मागं न बघता उलट्या पावलांनी चालवत आणून आसनावर बसवण्यात आलं। राजू गुरव यांनी आंबेल असलेल्या घागरीची पूजा केली व सर्व मानकऱ्यांना गंध लावला। अरुण कुंभार यांनी मानकऱ्यांना पाण्याचे विडे वाटून त्यावर धूप टाकला।
नंतर घागर विडे मांडलेल्या चौकावर घेण्यात आले. सर्व मानकऱ्यांनी चांगभलचा गजर करत पानावरील धूप घागरीवर सोडण्यात आला. अक्षय गुरव यांनी पालखीत ठेवण्यासाठी मूर्ती बाहेर आणली व पालखीत विराजमान केली. पालखीसाठी राजू काका नलवडे, रविदादा नलवडे व त्यांचे सहकारी सज्ज झाले. बाळूअण्णा नारळ व पानाचा विडा घेऊन आले आणि पालखीत ठेवला आणि पालखी निघण्यासाठी तयार झाली. धर्मराजाच्या नावानं, भैरवनाथाच्या नावानं, धर्मराजाच्या नावानं, भैरवनाथाच्या नावानं, चांग भल रे चांग भल, देवा धर्मराजा चांग भल, चांग भल रे चांग भल, देवा धर्मराजा चांग भल, चांग भल रे चांग भल, देवा भैरवनाथा चांग भल, चांग भल रे चांग भल, देवा भैरवनाथा चांग भल. माया ममता गुलाल उधळू, माया ममता गुलाल उधळू, भाव भक्तीची फुलर, भाव भक्तीची फुलर. चांग भल रे चांग भल, चांग भल रे चांग भल, देवा धर्मराजा चांग भल, चांग भल रे चांग भल, देवा भैरवनाथ चांग भल. पालखी देसाई गल्लीने खाली गेली. तळभैरीच्या इथं विड्याचे मानकरी पालखीची वाट बघत बसले होते. थोड्या वेळातच अरुण कुंभार आले. त्यांच्या पाठोपाठ काळेच अशोक सराफ, सर्वांचे लाडके बाजीदा पण आले. तेवढ्यात अरुणदादांनी चौक मांडायला सुरुवात केली. व शिवानी देसाई हिने पालखीसाठी छान अशी फुलांच्या पाकळ्यांनी सजावट केली. चरणाचं तीर्थ माय कुंभी नदी मधीर, माय कुंभी नदी मधीर. दर्शन घ्याया तुझ दयाळा, दर्शन घ्याया तुझ दयाळा. मन हे येड खुळर, मन हे. एका तासाच्या प्रतीक्षेनंतर पालख्या तळभैरीपाशी आल्या. देवा धर्मराजा चांग भल, चांग भल रे चांग भल, देवा भैरवनाथ चांग भल. आणि सुरू झाला सांजी सुपारीचा थरार. जय जय सुरवर पूजित जित दानव कलभ, भास्वर वर लंबोदर दर हर हर कलभ. नौमी श्री भगवन्तं गणपतिमति वरदं वरदं. जय जय सुरवर पूजित जित दानव कलभ,
भास्वर वर लंबोदर दर हर हर कलभ नौमी श्री भगवन्तं गणपतिमति वरदं वरदन्ति जय जय सुरवर पूजित जित दानव कलभ यानंतर पालखी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. पालखी तुकाई गल्लीमध्ये आली. मनोभावे पालखीचं पूजन सुरू झालं व पालखी पुढे सरकू लागली. धर्मराजाच्या नावानं, भैरवनाथाच्या नावानं, धर्मराजाच्या नावानं, भैरवनाथाच्या नावानं. कानठळ्या बसवणारा फटाक्यांचा आवाज व वरून पडणाऱ्या पावसाच्या सऱ्या झेलत पालखीवाले पुढे सरकत होते. खरंच सलाम त्यांच्या कार्याला. चांग भल रे चांग भल, देवा धर्मराजा चांग भल. चांग भल रे चांग भल, देवा धर्मराजा चांग भल. चांग भल रे चांग भल,
भल देवा भैरवनाथा चांग भल पालखी फिरत फिरत भगवान मामांच्या दारात आली. आणि पालखी आसनावर ठेवण्यात आली. पालखीवाल्यांना थोडी विश्रांती मिळाली. अरे बाबा, संपूर्ण विश्वाचा भार याच्याच डोक्यावर आहे वाटतं. लय टेन्शन मध्ये दिसतोय. हसला बाबा. चला आता विश्रांतीनंतर पालखी उचलली व मंदिराच्या दिशेने मार्गस्थ होऊ लागली. दर्शन घ्याया तुझ दयाळ मन हे येड खुळर मन हे येड खुळर चांग भल रे चांग भल देवा धर्मराजा चांग भल चांग भल रे चांग भल देवा भैरवनाथा चांग भल. लहान मुलांना पालखीच्या पायावर घालून आशीर्वाद घेतले जात होते. साऱ्या गावाचं भगत तुझी काढती पालखीर तुझी काढती पालखीर. मंदिराच्या बाहेर गावकरी खोबरं गुलाल घेऊन पालखीची वाट बघत उभा होते. अखेर पालखी पूजन स्वीकारून मंदिराच्या चौथऱ्यावर आले आणि सर्व नवरात्रकरी बाहेर पडले. दसऱ्यामध्ये पुण्याईची सासन काठी डुलर सासन काठी डुलर चांग भल रे चांग भल देवा धर्मराजा चांग भल चांग भल रे चांग भल देवा भैरवनाथा चांग भल चांग भल रे नावानं चांग भल भैरीच्या नावानं चांग देवा भैरवनाथा चांग भल. तवर वाजला देवा तुझा नगर गरजला तवर वाजला देवा तुझा नगर गरजला. गुलाल उधळला देवा तुझा छबिना चालला गुलाल उधळला देवा तुझा छबिना चालला. पुढे पालख्या वाण्याच्या गल्लीत आली आणि भैरवनाथाची पालखी व नवरात्रकरी यांची गुलाल भंडाऱ्याची उधळण करत भेट झाली व ढोलाच्या गजरात दोन्ही पालख्या बाजारवाड्यात आल्या. छोट्या मुलांनी तोफेने गुलाल उधळून पालख्यांचे स्वागत केलं. संपूर्ण गावकरी गुलालात न्हावून गेले होते. जणू ज्योतिबाच्या डोंगरावरच असल्याचा भास होत होता. आणि अखेर पालख्या वळूच्या माळाला आल्या. सगळीकडे शांतता पसरली, कारण सर्वांना आतुरता लागली होती. ती भैरवनाथाचे पुजारी
अंदुदेव यांच्या भाकणुका. भाकणूक झाली, गजर झाला आणि पालख्या नवरातकऱ्यांना घेऊन नदीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. धर्मराजाच्या नावानं, भैरवनाथाच्या